हॅलो. हॅलो. आवाज. चला, आवाज येतोय. नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि विद्यार्थ्यांनो. मागील आपण 2 लेक्चरमध्ये टी-ई-टी 2025च्या पेपरनुसार 2026ची रणनीती बघितली. म्हणजे 120 प्लस कसे मार्क मिळवायचे. त्यामध्ये आपला पाठ क्रमांक 3 चालू आहे. कारण पाठ क्रमांक 1 मध्ये आपण गणिताचे टॉपिक बघितले. गणिताचं पूर्ण टॉपिकचे अनालिसिस केलं, की ते टॉपिक जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केले, तुम्ही पैकीचे पैकी मार्क घेऊ शकता. गणित विषयावरती एक टार्गेट केलं आपण. त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय केलं, मराठी सब्जेक्ट, मराठी भाषा जो आहे, तो मराठी भाषेला आपण टार्गेट केलं त्या ठिकाणी. मग काही घटक जे सांगितले त्या घटकावर जर तुम्ही टार्गेट केलं, तर तुम्ही 30 पैकी 30 ते मार्क घेऊ शकता. आज आपल्याला 2025च्या पेपरनुसार जी 26ची रणनीती आखतो, त्याच्यामध्ये परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र म्हणजे पेपर क्रमांक 1 मध्ये परिसर अभ्यास आणि पेपर क्रमांक 2 मध्ये तुमचं समाजशास्त्रामध्ये तुमचं इतिहास आणि जिओग्राफी आणि नागरिकशास्त्र किंवा तुमचं राज्यशास्त्र येतं त्या ठिकाणी. पण परिसर अभ्यासामध्ये तुमचं इतिहास पण येतं, जिओग्राफी पण येतं, सायन्स पण येतं, नागरिकशास्त्र पण येतं तिथं. मग हे घटक आले. त्यापैकी आपल्याला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मधील इतिहास या घटकावरचं काय करायचं, आपल्याला रणनीती आखायची त्या ठिकाणी. म्हणजे इतिहासाच्या कोणत्या घटकांना, कुठल्या पॉइंटला टार्गेट करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला इतिहासामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळून जातील त्या ठिकाणी. मग तो पेपर क्रमांक 1 असू दे किंवा पेपर क्रमांक 2 असू दे. कारण पेपर क्रमांक 2 म्हटलं की पेपर क्रमांकाला 2ला जिओग्राफी आणि तुमचं हिस्ट्री आणि राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र आहे. त्यामध्ये इतिहासावरती पण तुमचे जास्त प्रश्न विचारले जातात. कारण टोटल तुमचे 60 मार्काला पेपर क्रमांक 2 मध्ये समाजशास्त्र जर तुम्ही निवडला, तर तुम्हाला 60 मार्कासाठी त्या ठिकाणी समाजशास्त्र आहे, म्हणजे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र आहे. मग आज आपण काय करणार आहे, की इतिहास जो घटक आहे, त्या इतिहास या घटकावरती मागील प्रिव्हियस इयर म्हणजे 2025 असेल, क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले, नेमके आले कुठून, नेमका त्याचा सोर्स काय होता त्या ठिकाणी. कारण आपण काय करतो, मार्केटमधलं कुठलं तरी एक समाजशास्त्राचं पुस्तक उचलायचं आणि आपण काय करायचं, वाचायचं. तर असं नाही. आपल्याला एक्झामला काय पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला जाणं गरजेचं. आपल्याला काय पाहिजे त्यानुसार नाही. एक्झामला काय अपेक्षित आहे त्यानुसार तुम्हाला स्टडी करायला लागेल. मग इतिहासामध्ये प्रश्न जे आलेत 2025च्या टी-ई-टी पेपर क्रमांक 1 आणि 2 मध्ये, ते नेमके आले कुठून, त्याचा सोर्स काय, त्याचा आपण बघणार आहे. मग कोणकोणत्या घटकावरती आपल्याला काय करावं लागणार, भर द्यावा लागणार आहे इतिहासामध्ये. पहिली गोष्ट आहे की तुम्ही 4थीचा इतिहास वाचायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे 4थीचा. तो 4थीचा इतिहास काय करायचा, तुम्ही अभ्यास करायचा आहे. म्हणजे परिसर अभ्यास क्रमांक 1 आणि परिसर अभ्यास क्रमांक 2. त्यामध्ये तुमचं येतं 4थीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला अभ्यासाचा आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मग काय इतिहासामध्ये नेमकं अभ्यासाचं काय, नेमकं पुस्तक तर मोठं आहे, लक्षात ठेवा. त्यामध्ये नेमके कोणते पॉईंट घ्यायचे, तर शिवजन्मपूर्वीचा इतिहास आहे तुम्ही. त्यामध्ये मग संतांची कामगिरी असेल. मग त्यामध्ये कोणकोणते संत तुम्ही अभ्यासाचे, श्री चक्रधर स्वामी असतील, संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, तुमचे संत तुकाराम असतील, संत रामदास असतील. हे सगळे लक्षात ठेवा. संतांची कामगिरीचे ते तुम्हाला ते अभ्यासाचे आहे. व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. मराठा सरदार असतील, भोसल्यांचे कर्तबगा घराणे असेल, जे मराठा सरदार होते ते भोसल्यांचे कर्तबगा घराणे तुम्हाला अभ्यासाचं आहे. शिवरायांचं शिक्षण अभ्यासाचं आहे तुम्हाला. शिवरायांचं शिक्षण, त्यांचे गुरु कोण होते, स्वराज्याची स्थापना कशी केली, प्रतिज्ञा काय केली, स्वराज्याचं तोरण कसं बांधलं, स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त कसा केला, काय आपल्यातले शत्रू असते त्यांचे मग बंदोबस्त कसा केला त्या ठिकाणी, जावळीचे चंद्रराव मोरे होते त्यांचा बंदोबस्त कसा केला त्या ठिकाणी, त्यांचा पाडाव कसा केला, ह्या गोष्टीचा आपल्याला
व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. पुढचा आहे तुमचा पॉइंट प्रतापगडावरील पराक्रम. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जो पराक्रम गाजवला त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागणार आहे. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्या ठिकाणी. पुरंदरचा तह असेल, पुरंदरचा तह किंवा वेढा असेल त्या ठिकाणी. पुरंदरचा तह कधी झाला विचारला जाईल. पुरंदरचा तह कोणामध्ये झाला विचारला जाईल त्या ठिकाणी. बादशाहच्या हातावर तुरी. बादशाहचा 50वा वाढदिवसा दिवशी आग्र्याला बोलवलं होतं. मग आग्र्याला गेल्यानंतर तिथून ते बादशाहच्या हातावर तुरी देऊन ते कसे निसटले, तो सगळा घटनाक्रम जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित हाताळावा लागणार आहे. व्यवस्थित त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. गड आला पण सिंह गेला. हे नेमकं काय गड आला पण सिंह गेला ह्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये चौथीच्या इतिहासामध्ये तो व्यवस्थित घटक अभ्यासाचा आहे. पुढचा अपूर्व सोहळा तुमचा म्हणजे राज्याभिषेक सोहळा असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला, त्यांचे अष्टप्रधान मंडळ काय होतं, त्यांच्या अष्टप्रधान मंडळ कोणकोणती होती त्या ठिकाणी, कोणत्या व्यक्तीकडे तिथे कोणतं पद होतं, हे सगळं तुम्हाला अष्टप्रधान मंडळ पाठ करावं लागणार आहे. या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे प्रिव्हियस इयरला. पुढे आहे तुमचं आरमाराचं व्यवस्थापन कसं केलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये नेमकं आरमाराचं व्यवस्थापन कसं केलं त्या ठिकाणी. त्या आरमाराचं व्यवस्थापन करताना त्यांचे विश्वासू सहकारी नेमके कोण होते. आता 2025च्या टीईटी पेपरमध्ये तुम्हाला विश्वासू खालीलपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी नसलेले कोण असा प्रश्न विचारला होता. याचा अर्थ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी माहीत पाहिजे. या घटकावरती 2025ला प्रश्न येऊन गेलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोक कल्याणाची कामं करताना लोक कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले. शेतीविषयक व्यवस्थापन असेल, पाण्याविषयक व्यवस्थापन असेल, अजून वन व्यवस्थापन असेल, त्या हे स्वराज्याच्या लोक कल्याणासाठी आवश्यक असणारं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं त्याचा सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे इयत्ता चौथीमधील हे घटक सगळे तुम्हाला करावं लागणार आहे. ह्या घटकाचा व्यवस्थित जर तुम्हाला अभ्यास केला तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवर 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात, त्याचा मार्क जाणार नाहीये. आपल्याला एक मार्कासाठी तुम्ही म्हणसाल की एवढे पॉईंट करायचे का, हो करावे लागणार, कारण कुठल्या पॉईंटवरती प्रश्न येईल हे आपण सांगू शकत नाहीये. नाहीतर मागे 4 पॉईंटवरती प्रश्न आले आणि मग आपण फक्त ते 4च पॉईंट केले तर असं नाही राजा हो. तुम्हाला सगळे शिक्षक बांधवून तुम्हाला सगळे पॉईंट करावे लागणार आहे. तुम्ही चौथीचा इतिहास आतापासून जर वाचायला सुरुवात केला तर एका दिवसामध्ये वाचून होतो. मेन पॉईंट जर तुम्ही नोट्स काढल्या त्या चांगल्या पद्धतीनं आणि जाताना 10 दिवस जर राहिले 10 दिवसामध्ये रिव्हिजन जर टाकलं तर परिसर अभ्यासामध्ये तुम्ही 25+ घ्यायचा आणि जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तुम्ही 30 पैकी 30 सुद्धा मार्क घ्यायचा, कारण पुस्तकाच्या बाहेरचा क्वेश्चन जातच नाही. त्यामुळं तुम्हाला हे सगळे घटक करावे लागणार आहे आता चौथीचा इतिहास. पुढे येता 5वीच्या इतिहासामधला कुठला घटक करायचा, कारण 5वीच्या इतिहासावरती पण प्रश्न विचारले जातात. मग इतिहास म्हणजे काय, किंवा इतिहास व कालसंकल्पना त्याच्या काय आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे. पुढचा आहे पृथ्वीवरील सजीवांचा क्रम, त्याची उत्पत्ती कशी पद्धतीनं झाली, उत्क्रांती कशी झाली, मानवी वाटचाल काय होती. म्हणजे मानवी वाटचाल म्हणजे पहिल्यांदा मानवाला काय म्हटलं जायचं, मग तो बुद्धिमान मानव होता, पुन्हा काय झाला प्रगत बुद्धिमान झाला. अजून ह्याच्यामध्ये आहेत लक्ष, मी फक्त उदाहरणार्थ तुम्हाला तेवढे घेतले त्या ठिकाणी. ह्याचा पण तुम्हाला तिथं व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. पुढे आहे तुमचं अश्मयुग असेल, दगडांची हत्यार असेल, दगडापासून कोणकोणती हत्यारं बनवली गेली त्याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. अश्मयुगामध्ये ज्या घटना घडल्या त्याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. मग पुराश्मयुग असेल तुमचं, मध्याश्मयुग असेल, नवाश्मयुग असेल, ह्याचा सुद्धा तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे. त्या ठिकाणी तिथं कुठल्या घटकाचा शोध लावला पुराश्मयुगामध्ये तुमचा, मध्याश्मयुगामध्ये, नवाश्मयुगामध्ये कशाचे शोध लागले त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार. तिथं जीवनमान काय होतं त्याचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. स्थिर जीवनाची सुरुवात म्हणजे अश्मयुगीन काळ असेल तुमचा किंवा हा नवाश्मयुग असेल, लक्षात ठेवा ह्यांच्यामध्ये स्थिर जीवनाची सुरुवात कशा पद्धतीनं झाली, पुन्हा नागरी संस्कृती तिथली कशी होती, ऐतिहासिक काळ कशा पद्धतीचा होता, मेसोपोटेमिया काय होता नेमका, हा एक प्रदेश होता, मेसोपोटेमिया हा एक प्रदेश होता, लक्षात ठेवा. ह्या घटकावरती डिटेलमध्ये माहिती आहे त्याच्या 5वीमध्ये आहे, तुम्ही तिथली व्यवस्थित वाचू शकता. जर तो 5वीच्या पुस्तक जेवढी माहिती तेवढी जरी वाचली तेवढीच टीएटी पेपर क्रमांक 1 आणि 2 साठी सफिशियंट आहे. जास्त करत बसायची गरज नाहीये. इजिप्तची असेल लक्षात ठेवा, चीनची संस्कृती असेल तुमची, हडप्पा संस्कृती असेल, हडप्पा संस्कृती शोध कोणी लावला, हडप्पा संस्कृती कुठल्या नदीच्या काठी होती त्या ठिकाणी, बाबा ती रावी नदीच्या काठी होती का सिंधू नदीच्या काठी होती त्या ठिकाणी, मोहेंजोदडो कुठल्या नदीच्या काठी होतं त्या ठिकाणी, बाबा कालीबंगन या हडप्पा संस्कृतीमध्ये शहर कुठं होतं त्या ठिकाणी, लोथल हे ठिकाण कुठं होते, धोलविरा हे ठिकाण कुठं होते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास हडप्पा संस्कृतीमधील किंवा हडप्पा संस्कृतीचा शोध 1921 दयाराम साने यांनी लावला, मोहनजोदडोचा शोध कोणी लावला, ह्या सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला काय करावं लागणार, अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्याचमध्ये
खेळ आणि मनोरंजन या घटकाविषयी व त्या काळामधलं तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार. नेमकी त्या टाईमला खेळ कोणते होते, मनोरंजनाची साधने कोणती होती, या घटकाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे इयत्ताचं 5वीचं इतिहासाचं पुस्तक व्यवस्थित शिक्षक बांधवांनो त्या ठिकाणी तुम्हाला हाताळायचं आहे. जर तुम्ही त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला, तर तुम्हाला त्याच्यावरचे मार्क पैकीच्या पैकी मिळू शकतात. परिसर अभ्यासिक आणि किंवा ज्याला मुख्याध्यापक व्हायचं आहे, आता मुख्याध्यापक व्हायचं आहे किंवा पदोन्नती मी घ्यायची असेल, तर त्याला सेकंड पेपर हा अनिवार्यच आहे. त्यामुळे सेकंड पेपरमध्ये जर समाजशास्त्र विषय घेऊन जर तुम्ही टी-ए-टी पेपर देत असाल 2, तर तुम्हाला इतिहास आणि जिओग्राफी आणि राज्यशास्त्र या घटकावरती जास्त भर द्यावा लागणार आहे. इतिहासावर पण तेवढेच क्वेश्चन असणार आहेत आणि भूगोलावरती पण तेवढेच क्वेश्चन असणार आहेत, जिओग्राफीवरती. त्यामुळे इयत्ताचा 5वीचा इतिहास तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला, तर तुम्हाला मार्क मिळून जातील. आता जायचं इयत्ता 6वीचा इतिहास. आता नेमकं इयत्ता 6वीच्या इतिहासामध्ये काय काय करायचं, तर भारतीय उपखंडे असतील आणि त्याचा इतिहास. आपलं जे भारतीय उपखंड आहे आपण आणि त्याचा इतिहास नेमका काय आहे त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. मग त्याच्यामध्ये कुठले पॉईंट करायचे, तर भारताची भौगोलिक वैशिष्ट्य नेमकी काय आहेत? भारताचं भौगोलिक वैशिष्ट्य काय आहे? बाबा हिमालय काय आहे नेमका त्या ठिकाणी? हिमालयात नद्या कशा वाहतात त्या ठिकाणी? सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं असेल त्या ठिकाणी किंवा मैदानी प्रदेश असेल, त्याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. दख्खनचं पठार असेल त्या ठिकाणी, वाळवंट असतील लक्षात ठेवा. बाबा आपल्या राजस्थानमध्ये कोणतं वाळवंट आहे किंवा दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणतं वाळवंट आहे किंवा असं विचारते सहारा वाळवंट हे कुठं आहे त्या ठिकाणी, कलहरी वाळवंट कुठं आहे? म्हणजे वाळवंटाविषयी तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. भारतामध्ये जे वाळवंट आहे त्याच्याविषयी तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. समुद्र किनाऱ्याचा प्रदेश असेल तुमचा, समुद्रातील बेटे असतील तुमची त्या ठिकाणी, या घटकाचा सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. पुढचा पॉईंट इतिहासाची साधने असतील तुम्हाला. इतिहासाची साधने कोणती आहेत तुमची? भौतिक साधने असतील तुमची, मौखिक साधने असतील त्या ठिकाणी. ही तुम्हाला करायची आहेत. भौतिक साधनामध्ये काय ना तुमची भांडी असतील, तुमचे ताम्रपट असेल, लिखित साधनं असतील लक्षात ठेवा. लिखित म्हणजे तुमचे आज्ञा असतील त्या काळी लिहिलेल्या, निवाडे असतील, निवाडे केलेले. मौखिक साधनामध्ये ओव्या असतील, लोकगीते असतील, या घटकाचा तुम्हाला व्यवस्थित हे फक्त उदाहरणार्थ सांगतो लक्षात ठेवा. याच्यामध्ये भरपूर मौखिक साधने आहेत तुमची, लिखित साधने भरपूर आहेत. तुम्हाला त्याचा व्यवस्थित अभ्यास इयत्ता 6वीच्या इतिहासामध्ये तुम्हाला करावायचा आहे. पुढे आहे तुमचं हडप्पा संस्कृती. जसं मागा सांगितलं 5वीच्या इतिहासामध्ये पण थोडीफार हडप्पा संस्कृती दिली. 6वीच्या इतिहासामध्ये पण हडप्पा संस्कृती. तुम्हाला हडप्पा संस्कृतीविषयी डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. महास्नानगृह जे घवलं लक्षात ठेवा, ते नेमकं कुठं घवलं त्या ठिकाणी, त्याची लांबी रुंदी काय आहे त्या ठिकाणी, या सगळ्या घटकाचा तुम्हाला तिथं अभ्यास करावा लागणार हडप्पा संस्कृतीमध्ये. हडप्पा या आता ठिकाण जे आहेत लक्षात ठेवा, ते नेमके कुठे येतात, भारतात येतात का पाकिस्तानमध्ये येतात, या घटकाविषयी डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करायचा आहे. तिथली घरे असतील हडप्पा संस्कृतीमधील, नगर रचना कशा पद्धतीची होती त्या, मुद्रा काय होती हडप्पा संस्कृतीमध्ये, भांडी असतील, महास्नानघर असेल लक्षात, मोहेंजोदडोचं त्या ठिकाणी तुम्हाला विचारतील लक्षात, मोठं जे स्नानगृह जे खोदकामामध्ये सापडलं ते नेमकं कुठं आहे, तर मोहेंजोदडो. मग मोहेंजोदडो हे कुठल्या नदीच्या काठी येतं, बाबा सिंधू नदीच्या काठी येतं का रावी नदीच्या काठी येतं त्या ठिकाणी, ते आता सध्या हे ठिकाण कुठे आहे, भारतात आहे का पाकिस्तानमध्ये, या घटकाचा डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि हडप्पा संस्कृतीमध्ये लोकजीवन असे, त्या काळचं लोकजीवन कशा पद्धतीचं होतं, त्या काळी व्यापार हा कशा पद्धतीने चालत होता, त्या घटकाचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावायचा आहे. मी तर पॉईंट आणि सब पॉईंट सुद्धा घेतलेत, या सब पॉईंटचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा. ह्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही मित्रांनो त्या ठिकाणी. पुढे चला, वैद्यकीय संस्कृती असेल, वैद्यकीय संस्कृतीमध्ये तुम्हाला वैद्यकीय कुटुंब व्यवस्था कशी होती त्या ठिकाणी, वैद्यकीय काळामध्ये कुटुंब व्यवस्था कशी होती, त्यांचं दैनंदिन जीवन काय होतं, त्यांचं शेती कशा पद्धतीची करायची, पशुपालन कशा पद्धतीचे करायचं, त्यांचं आर्थिक आणि सामाजिक जीवन कशा पद्धतीचं होतं, धर्म संकल्पना आणि धर्म व्यवस्था ही कशा पद्धतीची होती किंवा तिथली शासन व्यवस्था कशा पद्धतीची होती, या सगळ्या घटकाचं वैद्यकीय काळामधला तुम्हाला, वैद्यकीय संस्कृतीमधला त्यांचं दैनंदिन जीवन असेल, शेती असेल, पशुपालन असेल, धर्मव्यवस्था असेल, सामाजिक आर्थिक जीवन असेल आणि तिथली शासन व्यवस्था असेल, या सगळ्या घटकाचा ओव्हरऑल तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाईल. पुढचा पॉईंट आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. प्राचीन भारतामध्ये धार्मिक प्रवाह कशा पद्धतीचे होते, मग तुम्हाला त्यामध्ये जैन धर्म असेल, जैन धर्माचं लक्षात ठेवा, प्रार्थनास्थळाचं नाव काय, त्यांचा ग्रंथ कोणता, या घटकाविषयी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यांचे किती तीर्थकार होऊन गेले, मग शेवटचे 24वे तीर्थकार कोण होते त्या ठिकाणी, तर वर्धमान महावीर होते. मग वर्धमान महावीर यांचे खरं नाव काय, ह्या थोडंसं तुम्हाला, त्यांचा जन्म कुठं झाला, या बऱ्याचशा गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावायचा आहे. पुढचा आहे तुमचा जैन धर्म. जैन धर्माचा सॉरी बौद्ध धर्म. आता बौद्ध धर्म त्यासंबंधी गौतम बुद्ध माहित आहेत आपल्याला. गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला त्या ठिकाणी, त्याने आपली ज्ञानप्राप्ती कुठे करून घेतली, त्याने आपला पहिला उपदेश जो दिला, तो पहिला उपदेश कुठं दिला,
त्यांचा मृत्यू जो आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतो, त्यांचा मृत्यू कुठं झाला त्या ठिकाणी, त्यांचा कुशीनगर या ठिकाणी झाला. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टीविषयी तुम्हाला माहीत पाहिजे. त्यांचं खरं नाव काय त्या ठिकाणी सिद्धार्थ असेल. त्यांच्या आईचं नाव काय, त्यांच्या वडिलांचं नाव काय, ह्या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला गौतम बुद्धाविषयी त्या ठिकाणी काय करावं लागणार, अभ्यास करावा लागणार आहे. बौद्ध धर्मांचं जे प्रार्थना स्थळ असतं त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी, त्यांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे त्या ठिकाणी, ह्या सगळ्या घटकाचा बौद्ध धर्माविषयी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. फक्त मागील प्रश्न मग त्याच घटकावरती प्रश्न आला म्हणून पुन्हा तुम्ही तोच घटक करत असाल असं पुढच्या वेळी तोच येण्याची गॅरंटी नसते. लक्षात ठेवा. कुठल्याही घटकावर तुम्हाला हे दिलेले घटक आहेत त्यापैकी कुठल्याही घटकावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. जर जैन धर्मावरती प्रश्न विचारला असेल तर पुढच्या वरती बौद्ध धर्मावरती विचारेल, पुन्हा ख्रिश्चन धर्मावरती विचारतील, पुन्हा इस्लाम धर्मावरती विचारेल, पुन्हा पारशी धर्मावरती विचारतील. म्हणजे तुम्हाला पारशी धर्म असेल, इस्लाम धर्म असेल, ख्रिश्चन असेल, या सगळ्या धर्माचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यांची प्रार्थनास्थळाचे नाव काय आहे, त्यांचे ग्रंथ कोणकोणते आहेत, जसं ख्रिश्चनाचा बायबल ग्रंथ आहे लक्षात ठेवा, मुस्लिमांचा कुराण ग्रंथ आहे. ह्या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला काय करायचे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ही झाली तुमची प्राचीन भारतातील धार्मिक प्रभाव. पुढचा आहे जनपदे आणि महाजनपदे. त्या काळामध्ये लक्षात ठेवा, प्राचीन काळामध्ये तुम्हाला महाजनपदे होती किंवा जनपदे होती. मग त्यामध्ये कोणकोणती, तर कोसल तुम्हाला अभ्यास करायचा बघा, परीक्षा दृष्टिकोन महत्वाचं. कोसल, वत्स्य, अवंती असेल आणि मगध, हे चारच करायचे तुम्हाला. कोसल, वत्स्य, अवंती आणि मगध ही चार व्यवस्थित महाजनपदे तुम्ही काय करा, व्यवस्थित करा. ह्याच्यावरती यावर्षी प्रश्न ह्याच्यावरती मागं पण प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि ह्या वर्षी पण प्रश्न विचारला गेलेला आहे. मौर्यकालीन भारत असेल तुमचा. मौर्यकालीन भारतामध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली किंवा त्याच्यावर ग्रीक सम्राट सिकंदर कोण होता ते. पुन्हा चंद्रगुप्त मौर्याविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इंडिका नावाचा ग्रंथ ज्या काळामध्ये कोणी लिहिला त्या ठिकाणी. मौर्य सम्राट तुमचा अशोक असेल त्या सम्राट अशोकाविषयी तुम्हाला माहिती गोळा करायची. अशोकाविषयी तुम्हाला माहितीचा अभ्यास करायचा त्या ठिकाणी. चंद्रगुप्तच्या काळामध्ये कला कशी होती त्या ठिकाणी, साहित्य म्हणजे मौर्यकालीन कला आणि साहित्याचा सुद्धा तुम्हाला काय करायचा, अभ्यास करावायचा आहे. मौर्य साम्राज्यानंतरची राज्य कोणकोणती होती, म्हणजे मौर्य साम्राज्य संपल्यानंतर राज्य कुठले आले, तर इंडो ग्रीक राज्य आलं, कुशाण राज्य आलं, शुंग घराणे आलं, गुप्त राजघराणे आले, वर्धन घराणे. या घटकावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि विचारलेले आहेत मित्रांनो. हे चांगले म्हणजे मौर्यकालीन लक्षात ठेवा राज्य जे होते मौर्य साम्राज्यानंतरचे राज्य जे इंडो ग्रीक राज्य होतं, कुशाण होतं, शुंग घराणं होतं, गुप्त घराणं होतं, वर्धन राजघराणं होतं. या घटकाविषयी सुद्धा तुम्ही 6वीचे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिली आहे. तुम्ही व्यवस्थित हाताळा, व्यवस्थित त्याचा स्टडी करा मित्रांनो, व्यवस्थित नोट्स काढा. पुढचा आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य कोणकोणते होते. दक्षिण भारतामध्ये प्राचीन राज्य कोणकोणती होती त्या घटकाविषयी सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा. चेर पांडे असेल, चोळ घराणं असेल तुमचं, सातवाहन घराणं असेल, वाकाटक घराणं असेल तुमचं, चालुक्य घराणं असेल त्या ठिकाणी, पल्लव घराणे असेल, राष्ट्रकूट घराणे असेल, या सगळ्या घराण्याचा तुम्हाला काय करायचा, अभ्यास करायचा. म्हणजे सातवाहन घराण्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, वाकाटक घराण्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, चालुक्य घराण्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, पल्लव घराण्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि राष्ट्रकूट घराण्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला व्यवस्थित माहिती ही 6वीच्या इतिहासामध्ये मिळून जाईल. पुढे आहे तुमचं प्राचीन भारतातील सांस्कृतिक भाषा. प्राचीन भारतामध्ये सांस्कृतिक भाषा साहित्य संगम नेमकं कसं होतं त्या ठिकाणी. साहित्य संगम साहित्य असेल तुमचं, धार्मिक साहित्य असेल त्या काळाचं कसं होतं, स्थापत्य कला कशी होती, तिथली शैक्षणिक केंद्र कोणकोणती. म्हणजे प्राचीन भारतामध्ये सांस्कृतिक भाषा, मग साहित्य कसं होतं तिथं, धार्मिक साहित्य कसं होतं, स्थापत्य कसं होतं, कला शैक्षणिक केंद्र असेल तुमचं, जसं की नालंदा विद्यापीठ असेल, तक्षशिला विद्यापीठ असेल. म्हणजे नालंदा विद्यापीठाविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे आणि तक्षशिला विद्यापीठाविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे. या सगळ्या घटकाचा व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुमचा एकही क्वेश्चन इतिहासावरचा म्हणजे 6वीच्या इतिहासावरचा जाणार नाहीये. ह्याच्या बाहेर जास्त काही करायची गरज नाहीये 6वीच्या इतिहासावरती. चला हे क्लिअर तुमचं. पुढचं आपल्याला बघायचं 7वीच्या इतिहासावरती कुठल्या कुठल्या घटकावरती प्रश्न विचारले जातात. बघा 7वीचा इतिहास आता. पहिला शिवपूर्वकालीन भारत. शिवपूर्वकालीन भारत म्हणजे त्याच्या अगोदर वायव्येकडील आक्रमणे असतील, म्हणजे वायव्येकडील कोणकोणत्या लोकांनी आपल्यावरती आक्रमण केली त्या ठिकाणी. उत्तरेकडील सुलतानशाही असेल, विजयनगरचं साम्राज्य असेल तुमचं, पुन्हा तुमची बहमनी राज्य असेल, मुघल सत्ता असेल तुमची. म्हणजे आपल्या शिवपूर्वकालीन भारतामध्ये काय काय झालं तर वायव्येकडील भरपूर आक्रमण झाले आपल्यावरती.
उत्तरेकडे सुलतानशाही होती. विजयनगरचं सुद्धा साम्राज्य होतं तुमचं. बहमानी राज्य सुद्धा होतं त्या ठिकाणी. त्यानंतर इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये लढाई झाली. इब्राहिम लोधी हरल्यानंतर बाबराची सत्ता भारतामध्ये बसली, म्हणजे मुघल सत्ता भारतामध्ये बसली दिल्लीच्या गादीवरती आणि तिथून मुघल सत्ता सुरू झाली त्या ठिकाणी. बाबर बसला, कारण मुघल सत्तेचा संस्थापक हा बाबर होता. बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायूँ, त्याला 4 मुलं होती. 4 पैकी हुमायूँ गादीवरती बसला. मग हुमायूँ असताना लक्षात ठेवा, शेरशाह सूरीने त्याच्यावरती आक्रमण केलं आणि हुमायूँला काय केलं, पिटाळून लावलं त्या ठिकाणी. आणि नंतर पुन्हा शेरशाह सूरीचा पराभव झाला आणि मग पुन्हा हुमायूँ गादीवरती बसला दिल्लीच्या. म्हणजे पुन्हा मुघल सत्ता भारतामध्ये सुरू झाली. मग हुमायूँ नंतर त्याचा मुलगा अकबर असेल, अकबर नंतर त्याचा मुलगा जहांगीर असेल, जहांगीर नंतर त्याचा मुलगा शहाजहान असेल, तो गादीवरती बसला. आणि शहाजहान नंतर शहाजहानला आपल्या औरंगजेबानं आपल्या बापाला शहाजहानला काय केलं, कैद केलं आणि आपण स्वतः राज्याभिषेक करून घेतला, गादीवरती बसला. आलमगीर म्हणून स्वतःला तो ओळखला जायचा, म्हणजे स्वतःला त्यानं पदवी लावून घेतली होती की आलमगीर. म्हणजे ह्या मुघल सत्तेमध्ये जेवढे होते त्या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. धार्मिक समन्वय कसा होता व त्या काळी धार्मिक समन्वय कसा होता त्या ठिकाणी मध्ययुगीन काळामध्ये, भक्ती चळवळ काय होती त्या ठिकाणी, महानुभाव पंथ काय होता त्या ठिकाणी, गुरु नानक असतील लक्षात, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची. सुफी संत असतील, नेमकं सुफी संत कोणाला म्हणतात त्या ठिकाणी, ह्या घटकाविषयी व्यवस्थित तुम्हाला 7वीच्या पुस्तकामधला अभ्यास करायचा आहे. स्वराज्य स्थापना कशी केली त्या, मग त्यामध्ये स्वराज्य स्थापनेमध्ये कोण कोण होते त्या ठिकाणी, शहाजीराजे असेल, यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे लक्षात. जरी त्या निजामशाहीमध्ये काम करत असेल, आदिलशाहीमध्ये काम करत असेल, नंतर मुघलाकडे ते गेली असेल, पुन्हा आदिलशाही निजामशाही करत बसले असेल, पण शेवटी त्यांच्या पुत्रांना लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्याचं तोरण बांधता येतं. मग त्यांना मदत करणारे कोण, वीरमाता आपली जिजाबाई असेल, शिवरायांचे त्यांचे सहकारी असतील लक्षात ठेवा. शिवरायांच्या सहकार्यावरती पण प्रश्न विचारला गेलाय तुमचा 2025ला. त्यांची राजमुद्रा काय होती, जावळीचा ताबा त्याने कशा पद्धतीने घेतला, चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून जावळीचा ताबा कशा पद्धतीने घेतला त्याने, अफजल खानाचा वध कशा पद्धतीने केला, सिद्दी जोहरची स्वारी कशा पद्धतीची होती, या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे आणि सगळी माहिती तुम्हाला 7वीच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. पुढचा आहे तुम्हाला आदर्श राज्यकर्ता कसा असावा. मग आदर्श राज्यकर्त्यामध्ये त्यांचं संघटन चातुर्य कशा पद्धतीचं आहे, ह्या घटकाविषयी सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण आपले छत्रपती शिवाजी महाराज जे होते ते एक आदर्श राज्यकर्ते होते. त्यांच्याकडे एक संघटन चातुर्य होतं, रयतेची चांगल्या पद्धतीने ते काळजी घ्यायची, लष्करी विषयक धोरण त्यांचं कशा पद्धतीचं होतं, या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला काय करायचं, तिथं अभ्यास करायचा आहे. पुढचा आहे मराठ्याचा स्वातंत्र्य संग्राम किंवा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. त्यामध्ये कोण कोण होतं, तर छत्रपती संभाजी महाराज असतील. आता आपल्याला माहित आहे छत्रपती संभाजी महाराजांना किती हाल करून औरंगजेबाने मार, मग त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला, काय केलं, या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. सिद्धी विरुद्धची मोहीम असेल, सिद्धी जोहर विरुद्धची मोहीम असेल तुमची, ती कशा पद्धतीची होती. आदिलशाही असेल तुमची, कुतुबशाहीचा शेवट कशा पद्धतीने झाला, आदिलशाहीचा शेवट आणि कुतुबशाहीचा शेवट कशा पद्धतीने झाला, आणि शेवटी संभाजी महाराजांचा मृत्यू कशा पद्धतीने झाला, आणि राजाराम महाराजांविषयी तुम्हाला काय करायचं, थोडासा अभ्यास करायचा आहे. आणि शेवटी जिंजीला दिलेला वेढा असेल त्याच्याविषयी पण तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे. या घटकावरती सुद्धा प्रश्न विचारला जाईल. हा झाला मराठ्याचा स्वातंत्र्य संग्राम. मराठी सत्तेचा उदय कशा पद्धतीनं झाला, मराठी सत्तेचा उदय जो आहे तो मराठी सत्तेचा उदय कशा पद्धतीनं झाला, या घटकाविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची. शाहू महाराजांची सुटका झाली, त्यानंतर शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला, बाळाजी विश्वनाथ पेशवे आली त्या ठिकाणी, मग चौथाई सरदेशमुख काय होते नेमकी, त्या घटकाविषयी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. निजामाचा पालखेड येथे पराभव झाला, तो कशा पद्धतीचा झाला, मावळा असेल, मावळा माळवा मावळा 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 चुकले, सोड द्या. बुंदेलखंड असेल तुमचं, भोपाळची लढाई काय झाली, पोर्तुगीजांचा पराभव कशा पद्धतीने केला, या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. या घटकावरती प्रश्न विचारला जाईल शिक्षक मित्रांनो. पुढे आहे तुमचं राष्ट्ररक्षक मराठे. जे आपले राष्ट्ररक्षक मराठे होते, राष्ट्राचं संरक्षण करत, ते अफगाणांशी संघर्ष केला त्यांनी. त्यांचा अफगाणाशी संघर्ष कशा पद्धतीचा होता, अटकेवर मराठ्याचा ध्वज कसा फडकवला, आज अटक जे ठिकाण आहे ते पाकिस्तानामध्ये, अटक पासून ते तंजावरपर्यंत लक्षात मराठा सत्ता पसरली गेली होती. मग ही कशा पद्धतीने पसरली गेली त्या ठिकाणी, अटकेपर झेंडा कसा लावला मराठ्यांनी, त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. दत्ताजींचा पराभव असेल, ह्या घटकावरती लक्षात ठेवा. सदाशिवभाऊ, ह्या घटकावरती 2025ला प्रश्न विचारला गेलेला आहे. पानिपत असेल तुमची, पानिपतची लढाई असेल, ती कोणाकोणामध्ये झाली, तिसरी पानिपतची लढाई कोणाकोणामध्ये झाली, तुम्हाला पहिली पानिपतची लढाई कोणामध्ये झाली, दुसरी कोणामध्ये झाली, या सगळ्या घटकाविषयी पानिपतच्या 3 लढाईविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. तिसरी महत्वाची लक्षात ठेवा, पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली, त्या घटकाविषयी थोडीशी माहिती गोळा करा. पेशवा माधवराव असेल,
त्याच्याविषयी सुद्धा मला माहिती आहे 7वीच्या इतिहासामध्ये मिळून जाईल. तिथं व्यवस्थित अभ्यास करा. पुढचा पॉइंट आहे साम्राज्याची वाटचाल कशा पद्धतीची होती. साम्राज्याची वाटचाल. इंदोरचे होळकर असेल, नागपूरचे भोसले असेल, ग्वाल्हेरचे शिंदे असेल, वडोदराचे गायकवाड असेल, या घटकावरती लक्षात ठेवा 2025ला प्रश्न विचारलेला आहे. साम्राज्याची वाटचाल या घटकावरती 2025ला प्रश्न विचारला. मी शेवटी दावणार आहे तुम्हाला काही क्वेश्चन लक्षात 10-15 क्वेश्चन. जे क्वेश्चन मी विथ प्रूफ दावणार आहे की ह्या पेजवरती तुमच्या आहेत. तुम्ही जाऊन तिथं बघू शकता. तुम्हाला घावणार तिथं. त्यामुळे तुम्हाला इंदोरचे होळकर असतील, नागपूरचे भोसले असतील, ग्वाल्हेरचे शिंदे असतील, वडोदराचे गायकवाड असतील, या घटकाविषयी तुम्हाला व्यवस्थित माहिती जाणून घ्यायची आहे. पुढे आहे महाराष्ट्रातील समाज जीवन कशा पद्धतीचं होतं. त्या काळामध्ये महाराष्ट्रातलं समाज जीवन कशा पद्धतीचं होतं, सामाजिक परिस्थिती कशी होती, तिथली चालीरीती काय, राहणीमान काय, सण कोणते साजरे केले जातात, उत्सव असतील, समारंभ असेल, शिक्षण असेल, खेळ असेल, धर्म, स्त्रियांचे जीवन कसं होतं, धर्म काय पद्धतीचे होते, तुमचं शिल्पकला असेल, मंदिरे असतील, घाट असेल, नृत्यकला असेल, धातुमूर्ती असेल, या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला काय करायची माहिती जाणून घ्यायची आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील समाज जीवन सुद्धा व्यवस्थित करा. कारण तुम्हाला शिल्पकला असेल, मंदिरावरती प्रश्न विचारतात. ते अजिंठा मंदिर जे आहे किंवा अजिंठा लेण्या जे आहेत, त्या अजिंठा लेण्या कुठं होत्या तुम्हाला प्रश्न विचारला होता 2025ला. पहिलाच क्वेश्चन होता तुमचा. त्यामुळे तुम्ही थोडंसं व्यवस्थित मंदिरे, घाट वगैरे, चित्रकला, धातू, नृत्यकला या घटकाविषयी अभ्यास करा. पुढे आहे तुमचा 8वीचा इतिहास. पुढचं बघायचं आपल्याला 8वीचा इतिहास. तर 8वीच्या इतिहासामध्ये दिसतंय का रे, एकच मिनिट. दिसतंय का बघा. आता आपल्याला हा 8वीचा इतिहास आहे. 8वी बघा. 8वीच्या इतिहासामध्ये कोणकोणते पॉईंट करायचे मी सांगतोय बघा तुम्हाला. इथं इतिहासाची साधने करायची आहेत तुम्हाला. इतिहासाची व्यवस्था, भौतिक साधने असेल, मौखिक साधने असेल तुमची, ते करायचे तुम्हाला व्यवस्थित. युरोप आणि भारत, त्या काळामध्ये युरोप आणि भारताचं प्रबोधन युग असेल तुमचं, धर्म सुधारणा चळवळ असेल, भौगोलिक शोध असेल तुमचे. त्या काळचे भौगोलिक शोध कुठले, म्हणजे अमेरिकेचा शोध कोणी लावला, भारताचा शोध कोणी लावला, ह्या घटकाविषयी. युरोपातील वैचारिक क्रांती कशा पद्धतीची होती, राजकीय क्षेत्रातील क्रांती कशा पद्धतीची होती, अमेरिकन क्रांती असेल, फ्रेंच स्वातंत्र्य युद्ध असेल त्या ठिकाणी, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती असेल, या घटकाविषयी तुम्हाला थोडासा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. भांडवलशाही असेल त्या काळची, साम्राज्यवाद काय होता, ईस्ट इंडिया कंपनी असेल लक्षात ठेवा. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशा पद्धतीत झाली, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये संघर्ष कसा झाला, इंग्रज आणि म्हैसूर युद्ध किती झाली, तुमची 4 म्हैसूर युद्ध झाली लक्षात ठेवा. टिपू सुलतान बरोबर पण झाली आणि त्यांचं वडील हैदर अली बरोबर पण युद्ध झाली इंग्रजांचे. शेवटची 4थी लढाई झाली श्रीरंगपट्टणम या ठिकाणी, तिथं टिपू सुलतान मारला गेला. म्हणजे ह्या घटकाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचं शीख असेल, शीख सत्तेचा पाडाव कशा पद्धतीने केला, म्हणजे पंजाब ब्रिटिशांनी कशा पद्धतीने जिंकून घेतलं. 1849 मध्ये डल हौशी गव्हर्नर होता आणि त्या गव्हर्नरनं काय केलं, संस्थांनी खालसा करायला सुरुवात केली. पण बरीचशी संस्थांनी खालसा केली, म्हणजे जसं सातारा असेल, उदयपूर असेल लक्षात ठेवा, बागेत असेल तुमचं, तुमचं जैतपूर असेल, संबळपूर असेल त्या ठिकाणी, अशी बरीचशी संस्थान होती. झाशी असेल त्या ठिकाणी, नागपूर असेल, अशी बरीचशी संस्थानं त्यांना दत्तक वारसा नामंजूर करून खालसा केली होती. पण त्याची 2 होती की अवध हे प्रशासकीय कारण दावून, म्हणजे अशांत क्षेत्र दावून ती स्वतःच्या प्रदेशाला जोडून घेतलं. आणि एकमेव असं प्रांत होता तो म्हणजे पंजाब प्रांत लक्षात ठेवा. पंजाब एरिया म्हणजे शीख सत्तेचा पाडाव तोच लक्षात ठेवा, पंजाब होता. त्या पंजाब संघ युद्ध केलं 1849 साली, आणि 1849 साली युद्ध करून तो प्रदेश काय केला, ब्रिटिशांनी आपल्या प्रदेशाला काय केलं, जोडून घेतला. म्हणजे ह्या घटकाविषयी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. ब्रिटिश सत्तेचे परिणाम भारतावरती नेमके कशा पद्धतीचे झाले, म्हणजे ब्रिटिश सत्तेचे भारतावरती आले व्यापार करण्याच्या उद्देशाने, पण इथं परिणाम काय झाला, तर ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केली. इंग्रज मराठा 3 युद्ध झाली तुमच्या 1774 पासून ते 1818 पर्यंत तुमची 3 युद्ध झाली. तर तुम्हाला ते माहित पाहिजे लक्षात. तह कुठले कुठले झाले, तैनाती फौज काय होती त्या ठिकाणी, छत्रपती प्रतापसिंह विषयी तुम्हाला माहिती पाहिजे. दुहेरी शासन व्यवस्था नेमकी काय होती, रॉबर्ट क्लाइव्हच्या टायमिंगची. पार्लमेंट केलेले कायदे असतील लक्षात ठेवा. 1773चा कायदा असेल, 1784चा कायदा असेल, रेग्युलिंग ऍक्ट असेल, पिट्स इंडिया ऍक्ट असेल तुमचा, 1813चा कायदा असेल तुमचा, 1835चा कायदा असेल तुमचा, 1833चा कायदा असेल तुमचा. हे सगळे कायदे तुम्हाला माहीत, पार्लमेंटने जेवढे कायदे केले तेवढे कायदे तुम्हाला माहीत पाहिजे. तिथली मुलकी नोकरशाही कशी होती,
मुलकी नोकरशाही असेल तुमचा, कायदा व्यवस्था कशा पद्धतीची होती तिथं, न्याय व्यवस्था कशा पद्धतीची होती, दुष्काळ कोण कुठल्या साली पडले होते, भारतात नव्या उद्योगाचा विकास कशा पद्धतीने झाला, वाहतूक दळण व्यवस्थेमध्ये कशी सुधारणा झाली तुमची. जसे की 1853ला मुंबई तो ठाणे रेल्वे सुरू झाली, म्हणजे वाहतूक दळण व्यवस्थेचा भारतामध्ये काय सुधारणा झाली या घटकाविषयी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचा आहे. 1857चा स्वातंत्र्य लढा. मग 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणी कोणी भाग घेतला होता, तिथं कोणी नेतृत्व केलं, मग तिथं भारताचं नेतृत्व कोणी केलं आणि ब्रिटिशांचं नेतृत्व कोणी केलं, लक्षात ठेवा. ठिणगी नेमकी कुठं पडली त्या ठिकाणी, सगळ्या घटकाविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 1857 पूर्वीची लढाई कशानं झाली बाबा, 1857चा एवढा मोठा उठाव झाला, फक्त ते काय डायरेक्ट झाला का नाही ना, त्याच्यावर छोटे छोटे लक्षात ठेवा ज्या ठिणग्या पडल्या होत्या, त्या एका छोट्या छोट्या ठिणगीचं एका मोठ्या ठिणगीमध्ये रूपांतर झालं, ती म्हणजे 1857चा उठाव होता. मग त्या घटकाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. 1857च्या उठावाची कारणं काय होती तुमची, आर्थिक कारणं काय, सामाजिक कारणं काय, राजकीय कारणं काय, हिंदी सैनिकातील असंतोष काय होता, तात्कालीन कारण काय नेमकं होतं, नेमका हा उठाव झाला पण अयशस्वी होण्यामागची कारणं काय होती, त्यानंतर त्या स्वातंत्र्य लढ्यावरती परिणाम काय झाला, त्या भारतावरती त्याचा परिणाम काय झाला, या सगळ्या गोष्टीविषयी तुम्हाला माहित पाहिजे. पुढचा पॉइंट आहे तुमचा सामाजिक व धार्मिक प्रबोधन. ब्राह्मो समाज असेल, सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन भारतामध्ये कशा पद्धतीनं झालं. मग ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, कधी केली, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, आर्य समाज असेल तुमचा, रामकृष्ण मिशन असेल त्याची स्थापना कोणी केली, हिंदू समाजातील चळवळी असेल, या सगळ्या घटकाविषयी लक्षात ठेवा तुम्हाला अभ्यास करायचा आहे सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनामध्ये. म्हणजे तुम्हाला प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन असेल, स्वामी विवेकानंद स्थापन केलेली असेल, हिंदू समाजातील अजून तुम्हाला चळवळी असतील, लक्षात ठेवा सगळ्या घटकाविषयी तुम्हाला काय करायचा, अभ्यास करायचा आहे. पुढचा पॉइंट आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या युगाला प्रारंभ झाला. आर्थिक शोषण कशा पद्धतीचं झालं, पाश्चिमात्य शिक्षण काय होतं, वृत्तपत्राचं नेमकं त्या टायमिंगला कार्य काय होतं, भारतातील राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली, 28 डिसेंबर 1895 राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, कोणी केली, त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते, पहिलं जे हे होतं अधिवेशन होते, अधिवेशन नेमकं कुठं भरलं त्या ठिकाणी, पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते त्या ठिकाणी, सगळ्या गोष्टीविषयी तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मावळ युग असेल तुमचं, 1885 पासून ते 1905 पर्यंत हे मावळ युग होतं आणि 1905 पासून ते 1920 पर्यंत तुमचं झाल युग होतं. 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचा मृत्यू झाला, झाल युगाचा अंत झाला. आपण लाल बाल पाल म्हणतो ना, आपण लाल बाल आणि पाल, लाल म्हणजे कोण, लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक, पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल, तुमचे हे सगळे झाल नेते होते, तुमचे झाल युगातील नेते होते. हे माहीत पाहिजे आपल्याला, लक्षात ठेवा. तुम्हाला विचारतात लाल मधले, लाल बालपालामध्ये पाल कोण, बाल कोण, लाल कोण विचारलं जाऊ शकेल. बंगालची फाळणी कधी झाली, त्यावेळेस गव्हर्नर कोण होता, का झाली, हे सगळ्या कधी रद्द झाली, वंगभंग चळवळ कधी सुरू झाली तुमची, ह्या गोष्टीविषयी आपल्याला नॉलेज पाहिजे, याच्याविषयी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय सभा जी स्थापन झाली, त्या राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्री कार्यक्रम काय नेमका होता, त्या घटकाविषयी सुद्धा आपल्याला बघायचं आहे. झाल आणि मावळामध्ये मतभेद कधी निर्माण झाले, एकत्र कधी आले त्या ठिकाणी, ब्रिटिश सरकारची दडपशाही कशा पद्धतीची होती, मोर्ले मिंटो कायदा 1909 ला झाला, तो काय होता त्या ठिकाणी, विचारतात 1909 ला जो मोर्ले मिंटो कायदा झाला, तो विचारतात कधी झाला तुम्हाला, मोर्ले कोण होते, मिंटो कोण होते, हे माहित पाहिजे आपल्याला. लखनौ करार झाला, तो कशा पद्धतीचा होता, पहिलं महायुद्ध कधी झालं, 1914 ते 1918 दरम्यान होतं आणि भारताशी त्याचा संबंध काय होता, या गोष्टीविषयी तुम्हाला माहित पाहिजे. मॉन्टेगो चेम्सफर्ड कायदा होता 1919चा, या घटकाविषयी पण माहित पाहिजे. मॉन्टेगो कोण होता आणि चेम्सफर्ड कोण होता, याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. ह्या घटकावरती भर द्या, तुम्हाला मार्क व्यवस्थित पडते. पुढची आहे तुमची असहकार चळवळ असेल. तुमची असहकार चळवळ कोणी सुरू केली त्या ठिकाणी, असहकार चळवळ जी केली सुरू महात्मा गांधींनी, ती बंद का करावी लागली त्या ठिकाणी, नेमकी ती बंद का केली गेली, ह्या घटकाविषयी व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग गांधीजी व दक्षिण आफ्रिकेतील त्यांचं कार्य काय होतं, गांधी असतील त्यांचं दक्षिण आफ्रिकेमधलं कार्य काय होतं, गांधीजीचं भारतामध्ये आगमन कधी झालं, भारतामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी चंपारण्य सत्याग्रह घडवून आला, तो काय होता नेमका, खेड सत्याग्रह असेल त्यांच्या काळात घडलेला, अहमदाबाद कामगार लढा होता त्यांनी केलेला, तो पण काय होता त्याविषयी माहिती पाहिजे. रौलेट कायदा काय होता 1919 ला आलेला, ज्यासाठी 6 एप्रिल 1919 ला काळा दिन म्हणून पाळला गेला. त्या नेमकं काय होतं, बिना अटक, लक्षात ठेवा.
म्हणजे अटकपूर्व म्हणजे तुम्हाला चौकशी करायची नाही, डायरेक्टली अटक करायचं असा रौलट कायदा, काळा कायदा होता त्या ठिकाणी. जालियनवाला बाग हत्याकांड असेल, तो का घडला जालियनवाला बाग हत्याकांड? त्याला जबाबदार गव्हर्नर कोडवायर होता त्या ठिकाणी. फायरिंग जनरल डायरनं केली. 13 एप्रिल 1919 हा जालियनवाला बाग हत्याकांड पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी जालियनवाला एक बाग होती, तिथं घडली. का घडली? कुणी आदेश दिले? जनरल डायरचा खुनानंतर खून कुणी जनरल डायर काय झालं त्या ठिकाणी? ओडवायचा खून कुणी केला? या सगळ्या घटकाविषयी जालियनवाला बाग हत्याकांडात जबाबदार असणाऱ्या सगळ्या व्यक्तीविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. खिलाफत चळवळ काय होती नेमकी त्या ठिकाणी? खान अब्दुल गफ्फार खान कोण होते त्या ठिकाणी? त्याला पश्तून प्रांतामध्ये राहायची त्या ठिकाणी. त्यांनी खुदाई खिदमतगार ही स्थापन केली. या बऱ्याचशा गोष्टी आहेत लक्षात ठेवा. त्याविषयी तुम्हाला खिलाफत आंदोलनाविषयी माहित पाहिजे. असहकार चळवळ कोणी सुरू केली त्या ठिकाणी? मुळशी सत्याग्रह नेमका काय होता? स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? बाबा का केली स्वराज्य पक्षाची स्थापना त्या ठिकाणी? कारण महात्मा गांधींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर जे तरुण वर्ग होता, चित्तरंजन दास असतील, मोतीलाल नेहरू असतील, यांनी 1923ला स्वराज्य पक्षाची स्थापना केली. का बाबा? कायदे मंडळामध्ये जायचं आणि कायदे मंडळामध्ये जाऊन सरकारची काय करायची? अडवणूक करायची त्या ठिकाणी. असे एक उद्देश ठेवून स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. सायमन कमिशन नेमकं कशासाठी आलं भारतामध्ये 1927-28ला? नेहरू अहवाल काय होता तुमचा? पूर्ण स्वराज्याची मागणी कुणी केली? कुठल्या नदीच्या काठी घेतली? त्यावेळेस कुठलं अधिवेशन भरलं होतं? ते मूलभूत हक्क असेल त्यावेळेचं लक्षात ठेवा. या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला अभ्यास करायचा. 8वा पॉईंट आहे सविनय कायदेभंग चळवळ तुमची. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची दांडी यात्रा त्या ठिकाणी. दांडी यात्रा कधी सुरू झाली त्या ठिकाणी? 12 मार्च 1930ला सुरू झाली. मग तिथं दांडी या ठिकाणी कधी पोहोचली? 5 एप्रिलला. मग 6 एप्रिलला काय केलं त्या ठिकाणी? 24 दिवसाचा हा प्रवास होता. 6 एप्रिलला लक्षात ठेवा. 6 एप्रिल 1930ला मीठ हातामध्ये घेऊन कायदा मोडला त्या ठिकाणी. मग 24 दिवस चालला होता प्रवास. मग 24 दिवस जो प्रवास चालला, या 24 दिवसामध्ये किती किलोमीटर अंतर गाठलं होतं? 385 किमी असेल. 240 मैलमध्ये सांगायचं 240 मैल असेल. साबरमती आश्रमापासून अहमदाबादहून निघून ते लक्षात ठेवा किती त्यांच्या महात्मा गांधीवर किती अनुयायी गेले त्या ठिकाणी? 88 अनुयायी. या सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला काही माहिती पाहिजे. म्हणजे दांडी यात्रा असेल तुमचं, पेशावर सत्याग्रह काय होता, सोलापूरचा सत्याग्रह काय होता, तिथं हुतात्मा कोणी पत्करलं, धारासनाचा सत्याग्रह काय होता, बाबू गेनूचं बलिदान लक्षात ठेवा, परकीय वाहतूक करणाऱ्या ट्रक समोर बलिदान दिलं, तर ते नेमकं काय होतं? गोलमेज परिषदा भरल्या. गोलमेज परिषदा किती भरल्या गेल्या? तर 3 परिषद भरल्या गेल्या त्या ठिकाणी. 1930ला असतील तुमचं, 1931ला असेल, 1932ला असेल, अशा गोलमेज परिषदा भरल्या. कुठल्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय काँग्रेस उपस्थित नव्हती? जातीय निवडा कोणी जाहीर केला? ह्या सगळ्या गोष्टीविषयी लक्षात ठेवा, तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर मग गांधी आणि ह्याच्यात पुणे करार झाला. तो नेमका पुणे करार काय होता? 1932ला झालेला. गांधी आयुर्वेद करार काय होता नेमका? कधी झाला? या सगळ्या गोष्टीविषयी तुम्हाला माहित पाहिजे. पुढचा 1935चा कायदा काय होता? प्रांतिक मंत्रिमंडळी काय होती आणि त्यांनी आपला राजीनामा कधी दिला? निवडणुका कधी झाल्या? किती प्रांतामध्ये काँग्रेसचे सरकार आलं? या सगळ्या गोष्टीविषयी माहित पाहिजे तुम्हाला. क्रिप्स योजना नेमकी काय होती त्या ठिकाणी? काय क्रिप्स योजना भारतामध्ये आणली? ह्या सगळ्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे. दुसरे त्यावेळेस क्रिप्स योजना भारतामध्ये आणली त्यावेळेस ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? या गोष्टीविषयी आपल्याला माहित पाहिजे. दुसरं महायुद्ध कधी झालं? त्यामध्ये भारताला रोवल्यानंतर काय घटना घडली पुढं? या सगळ्या गोष्टीविषयी माहिती. भारत छोडो चळवळीचा ठराव पारित कुठं झाला? मंजूर कुठं झाला? भूमिगत चळवळ नेमकी काय होती? प्रति सरकारची स्थापना कुठं कुठं झाली? महाराष्ट्रामध्ये कुठं झाली त्या ठिकाणी? कोणी केली? या घटकाविषयी आपल्याला माहित पाहिजे. थोडंसं व्यवस्थित अभ्यास करा. चले जाव चळवळ असेल तुमची, आझाद हिंद सेना असेल. आता आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? 2025ला प्रश्न विचारलाय तुमचा. म्हणजे तुम्हाला या गोष्टी सगळ्या माहित पाहिजे. फक्त आज आझाद हिंद सेनेवर 2025ला प्रश्न विचारला याचा अर्थ त्यावरती प्रश्न विचारतील असं नाही. बाकीचे भरपूर घटक आहेत, त्या घटकावरती सुद्धा प्रश्न विचारले तुम्हाला. सगळ्या मी जेवढे पॉईंट देतोय त्या सगळ्या पॉईंटवर तुम्ही सगळ्या घटकावर तुम्हाला अभ्यास करायचा शिक्षक मित्र. जर तुम्ही याच्यातले पॉईंट काढले लक्षात ठेवा, तुम्हाला वाटलं की हा मागे 4, 5, 10 पॉईंट आले, 10 पॉईंटचा फक्त अभ्यास केला, असं होणार नाही. तुम्हाला सगळ्या पॉईंट विषयी थोडे आपल्याला काय डिटेलमध्ये नाही जायचं. आपल्याला जे 8वीच्या पुस्तकामध्ये ना तेवढंच फक्त अभ्यास करायचा. जास्त याला डीपली खोलवरती घुसायचं नाहीये. त्याच्या बाहेर काही जाणार नाही तुमचं. भारतीय नौदल असेल तुमचं, विमान दलातील उठाव असेल, तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. आता सशस्त्र क्रांतिकारी चळवळ असेल लक्षात ठेवा. वासुदेव बळवंत फडक असेल लक्षात ठेवा महाराष्ट्रामधील. त्यांच्याविषयी तुम्हाला चापेकर बंधू असतील आपले नाशिकचे, त्यांच्याविषयी. बंगालमधील क्रांतिकारी चळवळ काय होती त्या ठिकाणी? इंडिया हाऊस नेमकं कशासाठी स्थापन झालं त्या ठिकाणी? बाबा इथं स्कॉलरशिप कुणाला मिळाली होती? ते कोण उच्च शिक्षणासाठी जायचं? म्हणजे कुणाला स्कॉलरशिप दिली जायची? गदर चळवळ नेमकी काय होती त्या ठिकाणी? काकोरी कट काय होता? काकोरी कटावरती प्रश्न विचारला 2025ला. काकोरी कटावरती 2025ला प्रश्न विचारलेला आहे बघा. मग हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन कुणी स्थापन केली त्या ठिकाणी? स्वातंत्र्य प्राप्ती, समतेचा लढा असेल तुमची, शेतकरी चळवळ असेल, समाजवादी चळवळ असेल, महिलांची चळवळ असेल, दलित चळवळी वरती सुद्धा 2025ला प्रश्न विचारलेला आहे. बघा तुम्ही जाऊन. चला पुढं. 2025ला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे.
2025 ला प्रश्न विचारला. पुढे आहे तुमचं महाराष्ट्र राज्याची निर्मिती. लक्षात ठेवा, संयुक्त महाराष्ट्र असेल, संयुक्त महाराष्ट्राच्या टायमिंगला तुम्हाला त्या महाराष्ट्राची निर्मितीवरती प्रश्न विचारलेला, ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला 2025 ला प्रश्न विचारलेला आहे. 2025 ला प्रश्न विचारला, तुम्हाला दिसत नसेल तिथं. महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र काय आहे, परिषद, JVP समिती काय होती, राज्य पुनर्रचना आयोग काय होता त्या ठिकाणी, नागपूर करार काय झाला, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कशा पद्धतीने झाली, या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. 2025 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती, संयुक्त महाराष्ट्र, लक्षात ठेवा, ह्याच्यावरती प्रश्न गेलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही 8वीचे जेवढे मी पॉईंट इथं सांगितले लक्षात ठेवा, त्या सगळ्या घटकाविषयी जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला योग्य मार्क पडतील. आता आपला इयत्ता 9वीचा इतिहासावरती भर द्यायचा आहे थोडंसं. इयत्ता 9वीचा पण वाचायचा आहे. लक्षात ठेवा, आतापर्यंत जर तुम्ही 8वी पर्यंत जरी वाचला, म्हणजे पेपर क्रमांक 1 साठी सांगतो, लक्षात ठेवा, परिसर अभ्यासासाठी इतिहास, जर तुम्ही पेपर क्रमांक 1 साठी 4थी, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी इथपर्यंत जरी इतिहास वाचला तर तुम्हाला मी सांगतो 25+ मार्क घेणार. फक्त 2-4 मार्कासाठी तुम्हाला 9वी आणि 10वीचं वाचावं लागणार. 1-2 क्वेश्चन बघितलं 2025 ला, 2-3 क्वेश्चन, 3-4च्या आसपास क्वेश्चन लक्षात ठेवा, हे 9वी आणि 10वीवरती विचारले. याचा अर्थ तुम्ही 25+ तरी खेळू शकता इथं तुम्हाला, जर तुम्ही काय केलं 4थी पासून ते 8वी पर्यंत केलं. पण आपल्याला काय करायचं, 4थी ते 10वी पर्यंत सगळीच पाठ्यपुस्तक करायचे. आपल्याला एकही मार्क घालवायचे नाही, 30 पैकी 30 मार्क घ्यायचे, हे लक्षात असू. त्यामुळे फक्त 8वी पर्यंतच करायचं, 9वीचा पण इतिहास करायचा तुम्हाला, 10वीचा पण इतिहास करायचा आहे. इयत्ता 9वीचा इतिहास सुद्धा आपल्याला हाताळायचा आहे. इयत्ता 9वीच्या इतिहासावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहे शिक्षक बांधवांनो, विद्यार्थ्यांनो. इतिहासाची साधने असतील, मग ती लिखित साधने असू द्या किंवा तुमची भौतिक असू द्या किंवा मौखिक साधने असू द्या, तिथं तुम्हाला करावीच लागणार आहे. 1960 नंतरच्या घडामोडी नेमक्या कुठल्या, 1960चं दशक कुणाचं होतं त्या ठिकाणी, पंडित जवाहरलाल नेहरू असतील. 1970चं दशक काय होतं, तर नेमकं कोण होतं त्या ठिकाणी, तर इंदिरा गांधी होत्या. 1980च्या दशकामध्ये कोण होतं, तर राजीव गांधी होते. तिथली माहिती तुम्हाला पाहिजे. आणि 1999 नंतरचा बदल कशा पद्धतीनं झालं, 1999 नंतर तुमचे अटल बिहारी वाजपेयी असतील, लक्षात ठेवा, नंतर मनमोहन सिंग असतील त्या ठिकाणी, आता मग नरेंद्र मोदी असतील, या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. भारतातील अंतर्गत आव्हाने कोणकोणती होती, पंजाबमधला असंतोष निर्माण झाला त्या काळी, ईशान्य भारतातील समस्या असेल, ईशान्य भारतातील समस्या, याच्यावरती 2025 ला प्रश्न विचारलेला आहे. पेपर क्रमांक 1 मध्ये बहुतेक विचारलाय, पेपर क्रमांक 1 मध्ये का 2, एकच मिनिट, पेपर क्रमांक 2 मध्ये प्रश्न विचारलाय. ईशान्य भारतातील समस्या, लक्षात ठेवा, पेपर क्रमांक 2 वरती प्रश्न विचारला. मी शेवटी जाऊतो तुम्हाला कुठला प्रश्न विचारला, कुठल्या बाणावरती. नक्षलवाद असेल तुमचा, जमातवाद असेल तुमचा, प्रदेशवाद असेल, या घटकावरती सुद्धा तुम्हाला भर द्यायचा आहे. आता पुढचा पॉईंट आहे आर्थिक विकास, मग त्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था असेल, पंचवार्षिक योजना असतील तुमच्या, बँकाचं राष्ट्रीयकरण कधी केलं, 1969 ला बँकाचं राष्ट्रीयकरण झालं, किती बँकाचं राष्ट्रीयकरण झालं, त्यासाठी ठेवी किती अपेक्षित होत्या त्या ठिकाणी, किती ठेवी ठेवल्या गेल्या त्या, 1980 ला किती बँकाचं राष्ट्रीयकरण केलं गेलं, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली त्या ठिकाणी, तिचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं रिझर्व्ह बँकेचं, पहिले अध्यक्ष कोण होते, रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते त्या ठिकाणी, सध्या गव्हर्नर कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला नॉलेज पाहिजे, अभ्यास करायचा. नेमका कामगार समस्या काय होते त्या ठिकाणी, नवे आर्थिक धोरण काय होतं, शैक्षणिक वाटचाल असेल. आता पुढचा पॉईंट आहे शैक्षणिक वाटचाल. बघा, प्राथमिक शिक्षण असेल किंवा तुमचं माध्यमिक शिक्षण असेल किंवा शिक्षणासाठी नेमलेला कोटा रियायक असेल, उच्च शिक्षण असेल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल 1986, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ असेल, ती स्थापना कधी झाली, कुठं आहे ते लक्षात ठेवा. या सगळ्या घटकाविषयी आपल्याकडे नॉलेज पाहिजे. आणि अभियांत्रिकी घटक असेल तुमचा, याच्याविषयी नॉलेज पाहिजे, प्रश्न विचारले जाते. पुढचं आहे तुमचं महिला व अन्य दुर्बल घटकाचे सक्षमीकरण. महिला आणि दुर्बल घटकाचं सक्षमीकरण करण्यासाठी कोणकोणती आंदोलन झाली त्या ठिकाणी, चिपकू आंदोलन असेल तुमचं, मद्यपान विरोधी आंदोलन घडलं होतं त्या ठिकाणी, ते कोणी घडवून आणलं, कुठे घडलं, या घटकाविषयी माहिती पाहिजे. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधीपासून साजरा करतो, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करतात, आणि महिला संबंधित कायदे कोणकोणते आहेत, या घटकाविषयी पण आपल्याला नॉलेज पाहिजे. हे घटक चांगल्या पद्धतीने करायचं. पुढचं आहे तुमचं विज्ञान तंत्रज्ञान. विज्ञान तंत्रज्ञानावरती सुद्धा प्रश्न विचारला होता 2025 ला. काय प्रश्न विचारला होता, इस्रोचा लॉंग फॉर्म विचारला होता, इस्रोचा लॉंग फॉर्म विचारला होता. बघा मग हा विचारलाय कुठनं, इयत्ता 9वी मध्ये, याचा अर्थ इयत्ता 9वीचा आपल्याला करावं लागणार आहे, हे लक्षात असू द्या. तिथले अणु ऊर्जा आयोग असेल, लक्षात योग झालाय बरं का, आयोग म्हणा, आयोग. अणु चाचणी कशी,
अणुचाचणी विषय लक्षात आहे. क्षेपणास्त्र अणुचाचणी कधी झाली तुमची? पोखरण या ठिकाणी अणुचाचणी झाली 1974ला. ती काय होतं, काय नाही ती डिटेलमध्ये. क्षेपणास्त्र कोणकोणती आहेत लक्षात. क्षेपणास्त्रावरती सुद्धा 2025ला विचारलं होतं. रणगाड्या विरुद्ध लक्षात. नाग नाग क्षेपणास्त्र ना, त्यावरती प्रश्न विचारला होता तुमचा. चला, विकास असेल लक्षात ठेवा. रेल्वे, मोबाईल, पिन कोड या घटकावरती पण तुम्हाला भर द्यावा लागणार आहे. उद्योग आणि व्यापार, भारतातील काही उद्योग असेल, भारतातील काही उद्योग असेल तुमचा, साखर उद्योग असेल, सिमेंट उद्योग असेल, कापड उद्योग असेल तुमचा, असे बरेचसे उद्योग आहेत लक्षात ठेवा. त्याविषयी पण तुम्हाला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. आता आपल्या 9वीचं राज्यशास्त्रावरती कुठल्या घटकावरती प्रश्न विचारतात. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी लक्षात ठेवा. म्हणजे महायुद्ध झाल्यानंतर राजकीय घडामोडी काय घडल्या तुमचं, तर पहिलं महायुद्ध घडलं. शीतयुद्ध असेल लक्षात ठेवा. शीतयुद्धावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. 2025ला शीतयुद्धावरती म्हणजे 1991 नंतर खालीपैकी कोणत्या घटना घडल्या नाहीत किंवा घडल्या असा काहीतरी प्रश्न विचारलेला आहे. मग त्यामुळे शीतयुद्ध सुद्धा आहे तुमचं, आर्थिकीकरण आहे, जागतिकीकरण आहे, म्हणजे त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तो 9वी मधून गेला. अलिप्तवाद चळवळ कोणी सुरू केली, नेमकी काय आहे ती. शीतयुद्धानंतरचे जग आणि जागतिकीकरण. बाबा, शीतयुद्ध झाल्यानंतर जग कसं आहे, त्याचं जागतिकीकरण कसं झालं त्या ठिकाणी, त्याविषयी सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल कशा पद्धतीची होती. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल कशा पद्धतीची होती. भारताची सुरक्षा व्यवस्था कशी आहे. संयुक्त राष्ट्र काय आहे. भारत आणि अन्य देश आंतरराष्ट्रीय समस्या नेमकी काय आहे. म्हणजे भारत आणि अन्य देश लक्षात ठेवा, हा पॉईंट वेगळा आहे. भारत आणि अन्य देश म्हणजे भारत आणि शेजारचे देश लक्षात. श्रीलंका असेल, त्यांचं रिलेशन कसं आहे. म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूटान या देशाशी आपलं राजकीय संबंध कसे आहेत लक्षात ठेवा. किंवा अन्य देशाचे आपले संबंध कशा पद्धतीचे आहेत ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आंतरराष्ट्रीय समस्या काय आहेत त्या सुद्धा माहित पाहिजे आपल्याला. आणि मानवी हक्क आणि भारत, मानवी हक्काविषयी पण माहित पाहिजे. मानवी हक्क दिन कधी साजरा करतो आणि त्या मानवी हक्काचा भारताशी काही संबंध आहे लक्षात ठेवा. भारत ह्या घटकाविषयी सुद्धा मला अभ्यास करायचा आहे. म्हणजे मी जेवढे फळ्यावरती पॉईंट सांगितलं लक्षात ठेवा, हे 9वी मध्ये सगळे पॉईंट तुम्ही जर व्यवस्थित हाताळले तर तुम्हाला इतिहास घटकावरचा मार्क जाणार नाही मित्रांनो. चला पुढचा पॉईंट. आता बघायचं आपल्या 10वीचा इतिहास. 10वीचा इतिहास सुद्धा बघालो ना, 10वीच्या इतिहासावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. इतिहास लेखन तुमचं असेल लक्षात ठेवा, ते कशा पद्धतीचं होतं. इतिहास लेखन आणि त्यांची भारतातील परंपरा कशी होती या घटकावर भर द्यायचा आहे. उपयोजित इतिहास असेल, नैसर्गिक आणि वारसा स्थळे लक्षात. नैसर्गिक व वारसा असेल तुमचा. प्रश्न विचारला होता तुमचा की अजिंठा लेणी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत. तुम्हाला इथून प्रश्न विचारला होता, इथून इयत्ता 10वी मधून. अजिंठा लेण्या कुठे आहेत लक्षात ठेवा. 1983ला जागतिक वारसा स्थळामध्ये अजिंठा लेण्याला काय केलं, समाविष्ट करण्यात आलं. कारण 1883 पासून जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आले आणि तिथं लक्षात ठेवा 1800 नाही 1983 ला लक्षात ठेवा अजिंठा लेण्याला जागतिक वारसा स्थळामध्ये काय केलं, ऍड केलं गेलं. वेरूळच्या लेणी असेल लक्षात, त्या सुद्धा ऍड केल्या गेल्या तिकडे. आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे ते सुद्धा 2004ला ऍड केलं गेलं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरून प्रश्न विचारले येतात 10वीवरून. नैसर्गिक सांस्कृतिक वारसा. भारतातील कलाचा इतिहास नेमका कसा आहे बाबा. ललित कला काय आहे तुमची, मराठा चित्रशैली कशी आहे, लोक चित्रकला शैली कशी आहे, अभिजात चित्रकला कशी आहे, तिथलं स्थापत्य कसं आहे, शिल्पकला कशी आहे, या घटकाविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे सगळा. प्रसार माध्यमे असतील आणि इतिहास लक्षात ठेवा. प्रसार माध्यम आणि इतिहास खूप महत्वाचा आहे तुमचा. बाबा दर्पण कुणी चालू केलं, दर्पणाविषयी माहिती पाहिजे, कधी चालू केलं. प्रभाकर असेल, ज्ञानोदय असेल, केसरी असेल, मराठा असेल, त्याचे संपादक कोण होते, कुणी सुरू केलं, ते कुठल्या लँग्वेजमध्ये होतं, ते सगळ्या घटकाविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. मनोरंजनाची साधने आणि इतिहास लक्षात ठेवा. तुमचं मनोरंजनाची साधने असतील आणि तुमचा इतिहास असेल. लोकनाट्य असतील, भजन, गारुड लोकनाट्य असेल, भजन असेल, भारुड असेल, तमाशा असेल लक्षात ठेवा त्या ठिकाणी, ललित असेल, मराठा रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टी याविषयी आपल्याला माहित पाहिजे. पहिला चित्रपट कुठला आला, काय झालं, काय नाही, ते भारतीय चित्रपटसृष्टीविषयी पहिले लक्षात ठेवा. त्याविषयी माहिती तुम्हाला थोडीशी पाहिजे. खेळ आणि त्याचा इतिहास लक्षात ठेवा. मग ते खेळ कुठले, मैदानी खेळ असतील, बैठे खेळ असतील, पर्यटन असेल लक्षात ठेवा. मैदानी खेळ आणि बैठे खेळ असतील. पर्यटन इतिहासाविषयी सुद्धा माहित पाहिजे लक्षात ठेवा. म्हणजे पर्यटनाचे प्रकार माहित पाहिजे बाबा. आंतरराष्ट्रीय पर्यटन असेल, ऐतिहासिक पर्यटन असेल, तुमचं भौगोलिक पर्यटन असेल, तुमचं कृषी असेल, क्रीडा असेल, आरोग्य असेल, या घटकाविषयी म्हणजे पर्यटनाचे प्रकार जे आहेत लक्षात, त्या पर्यटनाच्या प्रकाराविषयी आपल्याला माहिती
पाहिजे. मग ते भौगोलिक पर्यटन असू द्या, कृषी पर्यटन असू द्या किंवा क्रीडा पर्यटन असू द्या किंवा आरोग्य पर्यटन असू द्या, त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. या घटकाविषयी सुद्धा अभ्यास करायचा आहे. ऐतिहासिक ठेव्याचे जतन करायचं लक्षात ठेवा आपल्याला. मग ती भारतीय संग्रहालय असेल, विश्वकोश, भारतीय विश्वकोश असेल किंवा भारतीय संस्कृती कोश असेल, या घटकाविषयी सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी इतिहासाचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला, तुमच्या 2 पेपरचा अभ्यास होतो. पेपर क्रमांक 1 मध्ये परिसर अभ्यासाचा पण अभ्यास होतो आणि पेपर क्रमांक 2 समाजशास्त्र जो घेणार आहेत लक्षात ठेवा. पेपर क्रमांक 2 मध्ये समाजशास्त्र जो विषय घेणार त्यांचा सुद्धा इथं अभ्यास होऊन जाईल. पुढे आहे तुमचं राज्यशास्त्र. बाबा राज्यशास्त्रावरती तो सुद्धा प्रश्न विचारले जातात तुमच्या 10वीच्या. संविधानाची वाटचाल काय होती? निवडणूक प्रक्रिया काय आहे? मग निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष काय आहेत तुमची? सामाजिक राजकीय चळवळी काय आहेत? भारतातील लोकशाही समोर आव्हाने नेमकी कोणकोणती आहेत? या घटकाविषयी सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. 6वी, 7वी आणि 8वी. 6वी, 7वी आणि 8वी मधलं नागरिकशास्त्र. बघा तुम्ही 6वी, 7वी आणि 8वी मध्ये नागरिकशास्त्रामधले मी महत्वाचे 12 पॉईंट घेतलेत तुमचे. 12 का 13 पॉईंट घेतलेत? 13 पॉईंट घेतलेत. 13 पॉईंट. 13 पॉईंट मित्रांनो. 13 पॉईंट जर तुम्ही नागरिकशास्त्रामध्ये व्यवस्थितपणे जर केलं, तुमचे मार्क जाणार नाहीत. कारण हा घटक लक्षात ठेवा. पेपर क्रमांक 2 साठी पण महत्वाचा आहे आणि पेपर क्रमांक 1 साठी सुद्धा महत्वाचा आहे. जास्त लक्षात ठेवायचं पेपर क्रमांक 2 ला प्रश्न विचारणार. पेपर क्रमांकाला 1, 2, 3 प्रश्न विचारले जातील. बघा तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था करायची. पुन्हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था करायची म्हणजे नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका करायची तुम्हाला. जिल्हा प्रशासन करायचं तुमची जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, तुमची पंचायत समिती असेल, त्या घटकाविषयी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्या ठिकाणी. संविधानाची उद्देशपत्रिका असेल, तर उद्देशिका असेल तुमची. संविधानाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत बाबा त्या ठिकाणी? मूलभूत हक्क काय आहेत? मूलभूत हक्काचे नेमके कलम काय त्या ठिकाणी? 15 कलम काय? 13 कलम काय? 14 कलम काय? 16, 17, 18, 19, 20, 30, 32 कलम काय त्या ठिकाणी? हे माहीत पाहिजे. मार्गदर्शक तत्वे कुणासाठी असतात त्या ठिकाणी? मार्गदर्शक तत्वाचं कलम काय? ते भाग किती मध्ये मार्गदर्शक तत्वे येतात त्या ठिकाणी? पुढे आहे तुमचं मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य भाग क्रमांक किती मध्ये येतात? कोणत्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्य येतात? एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत तुमची? या सगळ्या 11वं मूलभूत कर्तव्य काय आहे त्या ठिकाणी? हे सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला नॉलेज पाहिजे. हे घटक व्यवस्थित करायचे. संसदीय शासन पद्धती असेल तुम्हाला, भारतामध्ये संसदीय शासन पद्धती असेल, त्या घटकाविषयी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. भारतीय संसद असेल लक्षात ठेवा. मग ती लोकसभा असू दे किंवा राज्यसभा असो, त्यामध्ये कनिष्ठ सभागृह कुठलं, वरिष्ठ सभागृह कुठलं त्या ठिकाणी, अधिकारानं वरिष्ठ कुठलं, अधिकारानं कनिष्ठ कुठलं, या सगळ्या घटकाविषयी संसदेमध्ये कोण कोण येतं त्याविषयी माहित पाहिजे. केंद्रीय कार्यकारी मंडळ असेल लक्षात ठेवा तुमचं, पंतप्रधान असेल त्यांचं मंत्रिमंडळ असेल, या घटकाविषयी सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. न्याय व्यवस्था असेल लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारची भारतामध्ये न्याय व्यवस्था, ती एकरी न्याय व्यवस्था आहे का दुहेरी न्याय व्यवस्था आहे, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावायचा आहे. मग सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय, उच्च न्यायालय म्हणजे काय, ते सगळ्या घटकाचं लक्षात ठेवा. न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश पेमेंट किती असतं, वय किती, काय किती, निवृत्तीचं वय काय, या सगळ्या घटकाविषयी तुम्हाला तिथे व्यवस्थित माहिती पाहिजे तर तुम्हाला मार्क पडतील. आणि शेवट आहे शासन नोकरशाही. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे शासन नोकरशाही विषयी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे मित्र. मी जेवढे घटक दिले त्या सगळ्या घटकाविषयी जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल, जेवढे मी घटक सांगितले त्या सगळ्या घटकाविषयी तुम्ही जर व्यवस्थित जर अभ्यास केला सांगितलेला, तर तुम्हाला पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक किती? 1. पेपर क्रमांक 1 मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित जर अभ्यास केला तर पेपर क्रमांक 1 मध्ये परिसर अभ्यास आहे. परिसर अभ्यास 30 क्वेश्चन असतात, गुण असतात 30. प्रश्न संख्या किती असते? 30 आणि गुण किती असतात तुमचे? 30. तिथं इतिहासावरती 5-7 क्वेश्चन तर सहज विचारले जातात. 5-7 क्वेश्चन तर सहज विचारले जातात. जास्त विचारतात लक्षात ठेवा. पकडून चालूया. 8-9 पकडून चला. 8-9च्या आसपास विचारतात तुम्हाला लक्षात ठेवा. 8-9 तर विचारतील तुम्हाला. जास्त विचारतील एक अंदाज सांगितला मी तुम्हाला. याला पहिला कारण भूगोल पण आहे, ज्यात सायन्स पण आहे ना, नागरिकशास्त्र पण आहे. सगळ्या घटकावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही इतिहास चांगल्या पद्धतीने केला तर तुमचा एकही मार्क जाणार नाही. आणि हाच इतिहास लक्षात ठेवा. पेपर क्रमांक 2, पेपर क्रमांक 2 मध्ये कुठला जर विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षक बांधवांनी समाजशास्त्र हा जर विषय निवडला तर तिथं लक्षात ठेवा 60 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत? 60 प्रश्न. आणि गुण किती आहेत तुमचे? 60. आता 60 प्रश्न म्हणजे जोक आहेत का मला सांगा? 60 गुण आहेत. त्यातले मग निम्मे अर्धे तर प्रश्न 60 मधले तुमचे निम्मे प्रश्न इतिहासावरतीच असणार तुमचे.
25 ते 30च्या दरम्यान तुमचे इतिहास असणार, 25 ते 30च्या दरम्यान तुमचं जिओग्राफी असणार, राज्यशास्त्र पण त्याच्यामध्ये येतो, त्याच्यावरती प्रश्न असतात तुमचे. म्हणजे तुम्हाला पेपर क्रमांक 2 म्हणजे समाजशास्त्रामध्ये तुम्हाला भूगोल विचारतील, इतिहास विचारतील आणि राज्यशास्त्र विचारतील, म्हणजे नागरिकशास्त्र पण विचारतील. एवढा सगळा तुम्हाला अभ्यास जर केला, तर तुम्हाला 60 पैकी 60 मार्क पडू शकतात किंवा जर 60 पैकी नाही 60 पडले, तर 55 ते 60च्या दरम्यान तुम्ही खेळू शकता मित्रांनो. एखादा मार्क इकडे-तिकडे नजर चुकीने गेला ठीक आहे ना. पण जर व्यवस्थितपणे जर तुम्ही योग्य नियोजनबद्ध आखून आत्तापासूनच लक्षात ठेवा. परीक्षा जूनमध्ये होणार आहे. जर तुम्ही आत्तापासून जर त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित आखलं, तर इतिहास कधी करायचा, जिओग्राफी कधी करायचा, समाजशास्त्र तुमचं नागरिकशास्त्र कधी करायचं, राज्यशास्त्र कधी करायचं, या घटकाविषयी जर तुम्ही योग्य असं नियोजन आखलं आणि योग्य अशा जर लक्षात ठेवा शॉर्ट नोट्स काढल्या, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आणि जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील, जर तुम्हाला 120च्या पुढे स्कोर करायचा असेल, तर तुम्हाला इथं मार्क घ्यावीच लागतील. त्यामुळे हा घटक जे मी पॉइंट सांगले त्या घटकाविषयी सगळ्यात व्यवस्थित काय करा, त्या घटकाविषयी व्यवस्थित अभ्यास करा आणि परीक्षेला सामोरे जा. शिक्षक बांधव आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा जे शिक्षक बांधव टी-ई-टी 2026ची तयारी करतात किंवा जे डी-एड आणि बी-एड झालेले विद्यार्थी आहेत, टी-ई-टीचा अभ्यास करतात लक्षात ठेवा आणि त्यांना कळतच नाही की आपण काय करतो माहिती आहे का, मोगम काहीतरी पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. त्यांना समजत नाही की काय वाचायला पाहिजे, इतिहासात नेमके कोणते पॉईंट वाचायला पाहिजे. जर त्यांना ह्या वर्षी जर टी-ई-टी क्वालिफाय व्हायचं असेल लक्षात ठेवा, तर ही माहिती त्यांना उपयोगी पडेल. ही माहिती जास्तीत जास्त शिक्षक बांधवांना आणि जे डी-एड, बी-एड झालेले विद्यार्थ्यांना काय करा, शेअर करा मित्रांनो आणि आपल्या अकाउंटला नक्की फॉलो करा आणि लाईक नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.